बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघतोय सॅलडची एक सिंपल पण थोडीशी हटके रेसिपी। तर आपण बनवतोय व्हिनेगर मधला कांदा। आपण त्याला हे पण म्हणू शकतो की सिरकेवाला प्याज किंवा पिकल्ड व्हिनेगर ऑनियन्स। आपण रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेल्यानंतर बऱ्याचदा जेवण येण्यापूर्वी ह्या टाइपचं कांद्याचं जे सॅलड आहे ते आपल्याला सर्व केलं जातं। रंगाने छान गुलाबीसर असणारं आणि चटकमटक असणारं हे कांद्याचं सॅलड तुम्हाला माहिती आहे का, आरोग्यासाठी पण तेवढंच बहुगुणी आहे। हे जे कांदे आहेत हे पचनासाठी म्हणजे डायजेशनसाठी खूप जास्त फायदेमंद ठरतात आणि ह्यामधील प्रोबायोटिक आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्समुळे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला खूप मदत होते। प्राइमा फेसिंग खूप जास्त सिंपल दिसणारी ही रेसिपी जर आपण आपल्या जेवणामध्ये समाविष्ट केली तर आपल्याला खूप सारे हेल्थ बेनिफिट्स मिळू शकतात। चला तर मग बनवूया कांद्याचं हे युनिक सॅलड। रेसिपीची सुरुवात करू। सगळ्यात पहिले मी छोटे छोटे कांदे व्यवस्थित सोलून घेतलेले आहे। त्याचा वरचा पिवळा पार्ट पण काढून घेतलेला आहे, धुवून घेतला आहे आणि थोडेसे आता ड्राय करून ठेवले। यासाठी शक्यतो छोट्या कांद्याचाच वापर करावा। सांबार ओनियन नाही चालत कारण ते खूपच लहान होतात, पण तुम्ही निवडून घ्या की असे छोटे छोटे स्मॉल साइज ओनियन असतील। पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये घालूयात आपण लवंग, मिरे आणि ॲड करतोय तमालपत्र। थोडेसे गरम मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो इन्फ्यूज होऊ देऊ आपण पाण्यामध्ये। साधारणपणे 1 मिनिट झाला आणि पाणी व्यवस्थित उकळलं की आपण गॅस बंद करून टाकूया। यामध्ये ॲड केलं आहे बीटरूट, ॲड करूयात आलं, ॲड करूया मिरची, घालूयात साखर, घालूया चवीपुरतं मीठ। सगळंच एकदा नीट मिक्स करून घेऊ आणि थंड होईपर्यंत वाट बघू। मिक्सचर थोडं थंड झाल्यावरती आपण यामध्ये ॲड करूया व्हिनेगर, नीट मिक्स करून घेऊ। एक बरणी घेऊ आणि यामध्ये आपण ॲड करूया कांदे। मगाशी केलेल्या पाण्यातून मी बीटरूट, मिरची आणि आलं हे सेपरेट करून घेतलेलं आहे कारण आपल्याला ते आता बरणीमध्ये अकॉर्डिंगली भरायचं पण आहे आणि नंतर आपण ते पाणी पण यूज करणार आहोत। यामध्ये ॲड करूया आपण बीटरूट, घालूयात आता आल्याचे तुकडे। आल्याचे तुकडे आणि बीटरूट ॲड करून झाल्यानंतर सरते शेवटी टाकतोय आपण मिरच्या, तमालपत्र आणि आता ॲड करूया मगाशी इन्फ्यूज केलेलं पाणी। आता आपण हे बंद करूया आणि कमीत कमी 24 तास असंच ठेवूया जेणेकरून आपला कांदा आणि बाकीचे बीटरूट आणि मिरच्या आणि आलं छानपैकी मुरेल। आणि 24 तासाच्या वेट नंतर तयार आहे सिरका ओनियन किंवा व्हिनेगर मधला कांदा। पिकल्ड व्हिनेगर ओनियन रेडी टू सर्व। एन्जॉय। आज आपण बघितला व्हिनेगर मधला कांदा। आपल्या घरातलं जेवण पण तेवढंच इंटरेस्टिंग बनवण्यासाठी ही रेसिपी पण तुमच्या डाएटमध्ये ॲड करा। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। ही केलेली डिश जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये। टिल देन बाय बाय।